आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। सध्या कर्जत तालुक्यातील विविध व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एका वाघाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे। त्या व्हिडिओमध्ये जंगलात एक वाघ एका मोरीवर बसलेला दिसतो आणि तो मोठ्याने डरकाळी फोडत असल्याचं दिसतंय। रस्ता देखील जंगल सदृश्य असल्यामुळे तो खांडस परिसरातीलच असल्याची चर्चा सुरू झाली। त्यामुळे खांडस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। अनेकांनी हा व्हिडिओ पाहून त्यावर विश्वास ठेवला। काहींनी तर हा व्हिडिओ शेअर करत इतर नागरिकांनीही सावध राहण्याचा सल्ला दिला। मात्र आम्ही या व्हिडिओची सखोल पडताळणी केली आणि या व्हायरल व्हिडिओचे खरे स्वरूप समोर आणले। आम्ही या व्हिडिओचा खोलवर शोध घेतला असता तो मूळचा कर्जत पासून 1200 किलोमीटर लांब केरळ राज्यातील असल्याचं स्पष्ट झालंय। आदित हलम बाय आदित विनोद या यूट्यूब चॅनलवर 22 जून रोजी हा व्हिडिओ वाईल्ड टायगर स्पॉटेड ऑन विलेज या टायटलने अपलोड करण्यात आलाय। यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय की हा व्हिडिओ केरळमधील वंजाडी पक्कड या गावातील आहे। त्यामुळे कर्जतमधील खांडस भागातील हा व्हिडिओ असल्याचा दावा खोटा ठरलाय। दरम्यान कर्जत पासून हे गाव तब्बल 1200 किलोमीटर दूर असून इतक्या लांब भागातील व्हिडिओ आपल्या भागात कोणी आणि का व्हायरल केला याचा शोध अद्याप लागलेला नाही। त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। या प्रकरणी कर्जतमधील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की खांडस परिसरात वाघ असल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत। या भागात याआधी बिबट्याचे वास्तव्य असल्याच्या घटना घडलेल्या असल्या तरी वाघाचे अस्तित्व अद्याप निदर्शनास आलेले नाही। कर्जतसारख्या ग्रामीण व जंगललगतच्या भागात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यास स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ शकते। त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी नेहमी खात्रीशीर आणि पडताळलेली माहितीच घेणे गरजेचे आहे। त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता जागरूक राहणे हीच काळाची गरज आहे।